श्री स्वामी समर्थ बघा सर्वांना. 13 ऑगस्टपासून आपल्याला पवित्र महिना सुरू झालेला आहे. आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे बघा. आणि या श्रावण महिन्यापासून आपल्या या महिन्यात व्रतवैकल्य सुरू होत असतात बघा. आणि याच महिन्यात आपल्याला विविध सण साजरे करावे लागतात आणि खूप व्रतवैकल्य सुरू असतात याच महिन्यात. तर आपल्याला 17 तारखेला श्रावणातील पहिला सोमवार येतोय बघा 17 तारखेला. आणि या 17 तारखेपासूनच आपल्याला सोमवारची सुरुवात केली जाते. आता हे शिवमुठ किंवा शिवमुष्टी हे कोणी केलं पाहिजे आणि हे व्रत कसे करावे आणि या व्रताचे उद्यापन कसे करावे हे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्येच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया शिवमुष्टी व्रत कसे करावे किंवा शिवमुठ. बघा आपल्याला की नाही हे व्रत विवाह म्हणजे ज्या महिलांचं किंवा ज्या स्त्रियांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या स्त्रियांनी शिवमुठ किंवा शिवमुष्टी व्रत करावे. आणि बघा पहिल्यांदा आता ही श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सणाची सुरुवात होत असते आणि नवीन नवरी आपल्या माहेरी जात असते. माहेरी गेल्यानंतर हे व्रत माहेरी करू शकता किंवा सासरी करू शकता असं काही नाही. पण आता नवीन गेल्यानंतर नवीन माणसं, नवीन घर आणि नवीन सर्व काही नवीन असतं. कोण कसं वागतं कोण कसं नाही हे तिला माहीत नसतं. त्या नवीन घरात ॲडजस्ट होण्यासाठी आणि नवीन माणसामध्ये नवीन माणसांशी जुळवून घेण्यासाठी हे व्रत केलं जातं बघा. म्हणजे तिला ताकद यावी किंवा शक्ती यावी कुठल्या आणि सर्वांनी तिला जुळवून घ्यावं, सर्वांची तिनं आवडती व्हावी. घरामध्ये नवीन सून ही सर्वांची आवडती व्हावी याच्यासाठी हे व्रत केले जाते बघा. आणि हे व्रत आपल्या पार्वती मातेनं पण केलेलं आहे बघा हे व्रत. त्याच्यामुळं घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी म्हणजे राहण्यासाठी आणि पतीचे प्रेम पतीची माया मिळण्यासाठी आणि घरातले सर्वांचेच आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे व्रत केले जाते बघा. आता शिवमुठ व्रत हे विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावणी सोमवार केले जातात बघा. आणि प्रत्येक आता ही श्रावणी सोमवारपासून केले जाते हे व्रत. 4 येऊ द्या नाहीतर 5 येऊ द्या हे व्रत नवीन विवाहित स्त्रियांनी करायचे आहे. या श्रावणात येणाऱ्या 4 प्रकारच्या धान्याला म्हणजे आपण आता जे 4 सोमवार आले तर 4 प्रकारचे धान्य आपण शिवमुठ म्हणून वाहतो आणि 5 सोमवार आले तर 5 सोमवार म्हणून आपण शिवमुठ वाहत असतो. आणि नवविवाहित स्त्रियाने शिवमुष्टी व्रत करायचे असते. यात बघा हे पहिल्यांदा आपल्याला लवकर उठायचं आहे. पहिल्या सोमवारीच आपण नवविवाहित स्त्रियांनी बघा लवकर उठून आपल्याला आंघोळ ते उरकायचे. आंघोळ ते उरकल्यानंतर आपल्याला दिवसभर आपण एकनिष्ठ राहून आपल्याला फक्त की नाही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जपायचा आहे. आणि हा मंत्र जपत आपल्याला दिवसभर उपवास राहायचा आहे ह्या दिवशी. आणि तुम्ही फळहार दूध ते घेऊ शकता बघा. ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत की ज्यांचं म्हणजे आत्ता म्हणजे 6 महिने लग्न झाले किंवा ही पहिला श्रावण आहे ज्यांचा या विवाहानंतर ज्या स्त्रियांचा पहिला सोमवार आहे त्यांनी हे व्रत करावे बघा. तर आता दिवसभर ओम नमः शिवाय असं जप करायचं आहे बघा. नंतर आपल्याला प्रदोष काळात आपल्याला बघा आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाणं होत नाही तर आपल्या घरच्या घरी आपल्याला पूजा करायची आहे. पूजा कशी करायची आपली नेहमी आपण सोमवारची पूजा करतो तशीच पूजा करायची आहे बघा. आपल्याला पहिल्यांदा म्हणजे धूप दीप लावायचं आहे, गणपतीची पूजा करायची आहे. आणि हे व्रत मी करत आहे तर हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या असंच म्हणायचं आहे. आणि नंतर आपल्याला पात्रामध्ये शिवपिंड ठेवायचे. शिवपिंड ठेवल्यानंतर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक केल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. नंतरनं पात्र बदलायचं आहे. बेल फूल पुन्हा धोत्र्याचं फूल असं जे काही मिळेल ते आपल्याला
व्हायचं आहे. वाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे शिवस्तुती म्हणू शकता तुम्ही, किंवा आपल्याला शिवलेला अमृताचे 11वा अध्याय वाचू शकता तुम्ही. खूप चांगला आहे. नवविवाहित स्त्रियांनी बघा शिवलेला अमृताचे 11व्या अध्यायाचे पठण करावे या दिवशी. खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्या आरती करावी, धूपदीप करावा, आणि नंतर आपल्याला तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. जेवण करायचं असलं तर करू शकता, पण शक्यतो या दिवशी मिठाचं खाऊ नका. मिठाचं नाही खायचं. आपण काय असेल ते गोड खायचं. तुम्ही तुम्हाला म्हणलं नाही का मलिदा करायचा, किंवा आपण चपातीचा मलिदा करून तुम्ही 5 सोमवार किंवा 4 सोमवारपर्यंत करायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर अगदीच सहन होत नाही तर तुम्ही जेवू पण शकता, पण शक्यतो तुम्ही मिठाचं खाऊ नका. काय असेल ते गोड खावा. मग चपातीचा तुम्ही मलिदा करा, किंवा मग आहे ना चुरमा करा. चुरमा करू शकता. 1 भाग गाईला, 1 भाग देवाला, 1 भाग आपण खायचा आहे, असं करू शकता बघा. शक्यतो असंच करा, मिठाचं खाऊ नका. बघा आपण म्हणजे आता साहजिकच आहे की आता नवविवाहित स्त्री नवीन ठिकाणी जात असते, नवीन घरात जात असते. नवीन घरातील माणसांचा स्वभाव किंवा नवऱ्याचा स्वभाव, घरातील परिस्थितीशी जुळवून घ्यायचं, हे असं खूप मनात भीती असते बघा, आणि एक दडपण आलेलं असतं. त्याच्यामुळे हे सर्व काही सोपं जावं, आणि भगवान श्री शंकरांची आपल्याला म्हणजे त्या स्त्री कृपा व्हावी, आणि पार्वती मातेची पण कृपा होई. या दोघांच्या कृपेने आपलं म्हणजे नवविवाहितेचा संसार चांगला चालावा, आणि तिचा त्या घरात म्हणजे सगळ्यांची आवडती व्हावी, आणि सगळ्यांनी तिला आहे ना प्रेमाने सुदोहाने वागवावे, चांगली वागणूक द्यावी. यासाठी हे नवविवाहितेने स्त्रियांनी 5 वर्षे हे व्रत करावं लागतं. आता 5 वर्षानंतर त्या घरात तिनं चांगली रुळते, चांगलं सगळ्यांचे स्वभाव कळतात, चांगलं सगळ्याच गोष्टी कळतात, कसं असतं काय असतं, कसं वागायचं काय करायचं, सगळ्यांच्या आवडी निवडी सगळं काही कळून जातं. मग तिनं खंबीरपणे सगळ्या गोष्टी सांभाळू शकते. त्याच्यासाठी आपल्याला त्याचा आशीर्वाद पण पाहिजे ना, की आहे ना बघा शिवशंकराचे आणि पार्वती मातेचा आशीर्वाद पाहिजे की आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून न्याव्या, आपण सगळ्यांचं आवडतं व्हावं, याच्यासाठी हे व्रत केलं जातं बघा. प्रत्येक सोमवारी बघा आपल्याला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गंध, फूल वाहून पूजा करायची आहे, आणि क्रमाने जे काही धान्याची मूठ असेल ना ती शिवमूठ व्हायची आहे. आणि शिवमूठ वाहताना बघा एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा आहे बघा आपल्याला. तो मंत्र असा आहे, सांगते मी तुम्हाला. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भतारा, ना आवडतीची आवडी कर रे देवा. हा मंत्र म्हणायचा आहे. अजून दुसरा एक मंत्र आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. मंत्र म्हणायचं आहे बघा शिवामूठ वाहताना, आणि प्रार्थना करायची आहे बघा की मी ज्या घरात गेलेले आहे त्या घराची मी आवडती सून व्हावी, आवडती बायको व्हावी, सर्वांची आवडती व्हावी, आणि मला नवीन घरात जुळवून सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला बघा. या व्रताने संसारात सुख समाधान, अखंड सौभाग्य आणि इष्टकार्य आपल्या सिद्धीस जाण्यासाठी या नवविवाहित स्त्रियांनी हे व्रत करावे बघा. याच्यानं हे होत असते बघा. या घरात बघा नवीन संसारामध्ये सुख आणि निसर्ग म्हणजे एक चांगल्या ह्याच्यासाठी आपल्याला सौभाग्यासाठी ऐश्वर्यासाठी हे व्रत केले जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस, आणि 5वा सोमवार आल्यास सातू असे वाहत जावे आपण बघा. हे सलग 5 वर्ष करायचं आहे नवविवाहितांनी. 5 वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करायचं आहे बघा. आणि आपण जशी सोमवारची पूजा करतो 5 वर्षानंतर तशीच पूजा करून नंतर आपण ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊ शकतो, किंवा घरच्या घरी पूजा करून आपण यथाशक्ती सर्वांना भोजन करून आपलं
सर्वांची भेटवस्तू किंवा म्हणजे बामणाला आपण नाही ना दक्षिणा द्यायची आहे किंवा आपण अन्नधान्य पण देऊ शकतो आणि त्यांचा पण आशीर्वाद घ्यायचा आहे. या व्रताची समाप्ती करायची आहे बघा. नवविवाहितांनी या स्त्रियांनी हे व्रत जरूर करावे. याच्याने संसारात सुख, समाधान, ऐश्वर्य, कुटुंबात प्रेम राहते.